हाय, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मी इथे कढईला डोसा काढून घेतला होता आणि आता मी इथं आप्पे काढायला पॅन ठेवला होता आणि हे छान असं रात्रीच भिजत घालून मी पीठ बनवून घेतलं होतं आणि खूप छान असं फर्मेंटेड झालं होतं. आणि इथं मी आप्पा पॅनमध्ये आता थोडंसं तेल लावून मी आप्पे साधेच काढून घेणार आहे. एकदा मी काय करते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून ही आप्पे करत असते. जसं की त्याच्यात कांदा घालू शकता तुम्ही, शिमला मिर्च, स्वीटकॉर्न पण घालू शकता आणि मस्त होतात त्या पद्धतीने पण आप्पे. आणि जरासं काय करायचं, आपण ना जिराची फोडणी आणि जरासं आलं असते ना, ते किसून घालायचं, मस्त बनतात. तेही ट्राय करा, तेही मी तुम्हाला कधीतरी नक्की करून दाखवेन. आणि तुम्हाला कोणत्या फ्लेवर वगैरे त्याच्यामध्ये बीटरूटची प्युरीसुद्धा घालू शकता, पालक प्युरी घालू शकता. असे हेल्दी ऑप्शन्स आपण ब्रेकफास्टमध्ये बनवू शकतो. आणि मला खूप असे जे इडली, डोसा, आप्पे म्हणा, ह्या प्रकारचे पदार्थ खूप आवडतात आणि मी जास्त हेच नाश्त्याला बनवत असते. हा कसा हेल्दी ब्रेकफास्ट आहे आणि पोटही भरपूर भरलेलं राहतं, त्यासाठी अशा प्रकारचा नाश्ता बेस्ट ऑप्शन ठरतो. आणि इथं मी सर्व प्रकारचे आता आप्पेचं पीठ इथे घालून घेत आहे. आणि आता हे आपल्याला 5 मिनटं आपल्याला असंच मंद आचेवर ठेवायचं आहे. आता मी यावर असं प्लेट झाकून ठेवली होती आणि इथं माझे आप्पे थोडेफार रेडी झालेले आहेत. आता मी हे परतवून घेते आणि आपल्याला जे चमचा असतो ना, त्याच्या बॅक साईडनं आपल्याला ते परतवायचे आहेत. आणि जर तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही काय करू शकता, एक ट्रिक सांगते. जो चाकू असतो ना, ते चाकूनं खूप छान असे तुम्ही फिरवला तरी तेही खूप छान असे आप्पे बनवून होतात. इथं मी आता कढईला माझे खूप सारे असे आप्पे बनवून घेतलेले आहे आणि खोबऱ्याची चटणीही बनवलेली आहे. हा माझा आत्ताचा ब्रेकफास्ट रेडी झालेला आहे. त्यानंतर आम्ही इथं वर आलो होतो आणि खूप असं आभाळ होतं. सकाळी मी आले होते त्यावेळेला थोडं ऊन होतं. मग मी म्हटलं की आता मी भात घेत राहते ना, वर्षभराची साठवणूक भाताची करून ठेवत असते. मग मला हा भात मी असा मस्त अशा बॅरलमध्ये स्टोअर करत असते. मग मी घेताना क्विंटलमध्येच घेत असते. मग आता हा भात नाही, मला थोडाफार वाळून घ्यायचा होता आणि हा भात वाळून घेऊन मग आपल्याला काढून आणायचा असतो. नाही तर वाळवायच्या अगोदर आपण जर भात घालून आणलो ना गिरणीमधून, तर तो तितका असा व्यवस्थित निघत नाही. त्यासाठी आपल्याला एक ऊन दाखवायचं आहे. आता जरासं ऊन दाखवते, त्यानंतर मी ह्याला काढून आणते. आणि हा मी वर्षभरासाठी भात स्टोअर करत असले तरी वर्षातून 2दा असे तांदूळ करत असते. आपण जास्त जर तांदूळ करून ठेवलो ना, तर त्याच्यामध्ये किडे व्हायला बघतात. मग आपल्याकडे जे पावडर असते ना, बोरिंग पावडर, ती आपण घालून आपण व्यवस्थितपणे स्टोअर करू शकतो, जी आपण तांदळातनं वगैरे घालून ठेवत असतो. आणि त्यानंतर मी असे आता हे काढून आणणार आहे भात हा. आणि त्यानंतर आपल्याला हा छान प्रकारे ज्याच्यातले खडे वगैरे काढून तो व्यवस्थितपणे मी स्टोअर करत असते. अशा प्रकारे हे काम होतं. याला बराच मला उशीर लागला, कमीत कमी 1 तास तरी मला लागला असेल यामध्ये. आज आम्ही चाललो होतो गोकाक फॉल्स बघायला. हा 6.5 किलोमीटर अंतरावर आहे बेळगावपासून आणि ही घटप्रभा नदी आहे, त्यावर हा धबधबा आहे आणि याला नायगरा असेही म्हणतात. हा कर्नाटकातील सर्वात मोठा धबधबा आहे आणि गोकाक फॉल्स हा एक बघण्यासारखं खूप सुंदर असं ठिकाण आहे. पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा. हा धबधब्यावरून पडणाऱ्या धबधब्याची उंची ही 52 मीटर इतकी आहे आणि त्याची लांबी 170 फूट इतकी आहे. इतका खोल तो धबधबा पडत असतो. पावसाळ्यात याचा धबधब्याचा आकार खूप विस्तीर्ण असतो, खूप मोठा पडत असतो, खूप उंचीवरून पडत असतो. त्यामुळे ते दिसणारा क्षण खूप मनाला भावणारा असतो. आणि इथं या पाण्यापासून ना, इथं जलनिर्मितीसुद्धा केली जाते. इथं जलनिर्मिती करण्याचा कारखानासुद्धा आहे आणि मस्त वाटतं. आणि आम्ही आलो होतो त्यावेळेला, आता इथं सध्या तरी पाणी कमी आहे
आणि खूप छान आहे. पाणी नाही आहे तरी पण आपल्याला खूप छान प्रकारे तो तिकडचा परिसर पाहण्यात आला. त्याच्याच पुढे एक महादेवचं मंदिर पण आहे. हा झुलता पूल तुम्ही क्रॉस केला तर त्या बाजूला महादेवचं मंदिर आहे आणि या झुलत्या पुलावर जाण्याची जास्त असं परमिशन नाही आहे. हा खूप जुना झुलता पूल असल्या कारणाने त्याची कंडिशन थोडा खराब झालेली आहे. तरीही 4-5 माणसं आराम चालवू शकतात, परंतु भरपूर त्याचा तोल हा पूल सावरू शकत नाही आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन. हा झुलता पूल ब्रिटिशकालीन आहे. त्यावेळी उभारण्यात आला होता. किती मजबूत आणि किती घट्ट असेल हा. आणि या पाण्याचा उपयोग जलनिर्मितीसाठी आणि आजूबाजूच्या कारखान्यासाठीही या धबधब्याच्या पाण्याचा वापर केला जातो. आणि खूप छान असे आम्ही फोटो काढले, वेदर एन्जॉय केला. हा पहा असा दिसतोय झुलता पूल. ज्या वेळेला ना पाऊस भरपूर असतो त्यावेळेला तो झुलता पुलाच्या खालून पाणी असतं. इतकं झुलता पूल दिसतही नाही इतकं पाणी असतं आणि खूप छान. आणि थोडंफार आम्ही खूप पाण्यामध्ये एन्जॉयही केला आणि खूप छान होता आजचा दिवस. इथं गोकाकला आला तर तुम्ही नक्की करदंड घेण्यासाठी विसरू नका. करदंड हा बेळगावचा आणि परत कुंदा हा 2 फेमस गोष्टी आहेत आमच्या बेळगावच्या. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि करदंड ही खूप छान असतो. नंतर वेदरही खूप थोडं खराब आलं होतं. त्यानंतर आम्ही अशी छान अशी लस्सी एन्जॉय केली आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. घरी आल्यानंतर खूप छान असं वातावरण पण झालं होतं. संध्याकाळ झाली होती आम्ही येईसोपर. मग त्यानंतर माझी तुळस पहा इतकी पसरलेली आहे. आणि आज मी तुळशीचा चहा बनवणार होते आणि कसा बनवते दाखवते चला. आपण रेग्युलर जसं चहा साखरमध्ये घालतो तसं त्याच्यामध्ये थोडं आलं आणि तुळस घालून द्यायची. आणि ही तुळस घातल्यामुळे ना थोडं तिखटपणा येतो आणि खूप छान लागते. तुम्ही ट्राय करा. वातावरणानुसार आपल्यालाही थोडाफार बदल करावा लागतो. त्यानंतर ही ट्राय नक्की करा. आणि इथंच थांबवते व्हिडिओ. भेटूया पुढच्या भागामध्ये.